जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकाचा रास्ता रोको. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या सन्मानार्थ आंदोलन. सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी. रास्ता रोकोमुळे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करत वाहतूक केली सुरळीत. जालन्यातील वडीगुजरी येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या सन्मानार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली. मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा कठोर आमरण उपोषण सुरू केले आहे. रक्ताच्या उन्हात सुरू असलेल्या या उपोषणामुळे मराठा समाजात तीव्र भावना व्यक्त होत आहे. यापूर्वी केलेल्या 8 आमरण उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती आधीच बरोबर नाही. अशा परिस्थितीत त्यांनी पुन्हा उपोषणाला बसावे लागल्याने समाज बांधवांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वडीगुजरी येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यावेळी आंदोलकांनी महामार्गावर जोरदार घोषणाबाजी केली असून त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ए भाऊ दादा ए दादा देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडकावर भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडक करायचं काय? खाली मुंडकावर हमारा नैतिक कैसा धुळे सोलापूरला या पटकन आता